तुम्ही कधी विचार केला आहे का संगणक म्हणजे नेमके काय? डिजिटल ब्रेन सिरीजच्या या भागात आपण या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधू. संगणक सरळ पद्धतीने काम करते. इनपुट, प्रक्रिया, आउटपुट, ज्याला आपण IPO सायकल म्हणतो. आम्ही सोप्या भाषेत संगणकाचे प्रकार आणि सिग्नल आधारित वर्गीकरण डिकल स्पष्ट करू. तुम्ही विद्यार्थी असाल, शिक्षक असाल किंवा ग्रामीण भागातील शिकू इच्छिणारे कोणीही असाल, हा भाग तुमच्यासाठी आहे. तर चला संगणकाच्या डोक्यात एक नजर टाकूया. नमस्कार. आज आपण संगणकाच्या मूलभूत गोष्टींबद्दल बोलणार आहोत. हो. म्हणजे अगदी बेसिक संकल्पना. आपल्याकडे काही माहिती आहे जी संगणक म्हणजे काय, ते कसं काम करतं, यावर थोडा वेगळा प्रकाश टाकते. बरोबर. तर काय उद्देश आहे या चर्चेचा, की संगणकाची व्याख्या आणि त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं हे जरा खोलात जाऊन समजून घेणं. नक्कीच. आणि सुरुवात होते एका अगदी परिचयाच्या गोष्टीने, IPO सायकल, इनपुट प्रोसेस आउटपुट. हो, हे ऐकले, इनपुट प्रोसेस आउटपुट. पण ही माहिती फक्त इथेच थांबत नाहीये. म्हणजे ती आपल्याला विचार करायला लावते की अरे, संगणक म्हणजे फक्त माहिती घेणारं, प्रक्रिया करणारं आणि निकाल देणारं यंत्र आहे का, की अजून काही? अच्छा, म्हणजे हे IPO सायकल फक्त वरवरची गोष्ट झाली? ह्या माहितीत ह्या सायकलवर अजून काही भाष्य आहे का? हो, म्हणजे बघा, हे सायकल तर कामाची पद्धत झाली, पण खरी गंमत किंवा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रोसेस, प्रक्रिया. हो, माहितीवर प्रक्रिया कशी होते यावरूनच संगणकाचे प्रकार पाडले जातात. निदान या माहितीत तरी तसं म्हटलंय. कशा प्रकारे? सिग्नल कसा वापरला जातो यावर आधारित. सिग्नल? अच्छा, म्हणजे डेटा कसा हाताळला जातो त्यावरून प्रकार. हे इंटरेस्टिंग आहे. कोणते प्रकार सांगितले आहेत मग? 3 मुख्य प्रकारांचा उल्लेख आहे: ॲनालॉग, डिजिटल आणि हायब्रिड, म्हणजे संकरित. ॲनालॉग, डिजिटल, हायब्रिड. हो, फरक आहे सिग्नलच्या स्वरूपाचा. ॲनालॉग म्हणजे कसं, सतत बदलणारं सिग्नल, जसं आपण रेडिओचं व्हॉल्यूम कमी जास्त करतो ना. हो, अगदी स्मूथली तसं. आणि या उलट डिजिटल म्हणजे निश्चित टप्पे, एक तर 0 किंवा 1, चालू किंवा बंद, लाईटच्या बटनासारखं. अच्छा, हे छान उदाहरण आहे. ॲनालॉग म्हणजे अखंड प्रवाह आणि डिजिटल म्हणजे टप्पे. समजलं. आणि हायब्रिड म्हणजे मग या दोन्हीचं मिश्रण, गरजेनुसार वापरलं जातं. पण एक मिनिट, इथे माहितीत असं म्हटलंय की ॲनालॉग आणि हायब्रिड हे सध्याच्या चर्चेसाठी अप्रासंगिक आहेत आणि सगळं लक्ष डिजिटलवर आहे. हे जरा टोकाचं नाही वाटत? बरोबर आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. अप्रासंगिक हा शब्द कदाचित थोडा जास्तच वाटू शकतो. हो ना, असं का म्हटलं असेल? मला वाटतं काय आहे ना, स्रोतांचा मुख्य भर हा आज जगात जे सर्वाधिक वापरले जातात त्या डिजिटल संगणकांवर आहे. म्हणजे जे आपण रोज वापरतो ते. अगदी मोबाईल, लॅपटॉप वगैरे. त्यामुळे कदाचित त्यांनी सामान्य वापराच्या दृष्टीने विचार केला असेल, जिथे डिजिटलचंच राज्य आहे, नाही का? अच्छा, पण याचा अर्थ असा नाही की ॲनालॉग किंवा हायब्रिड पूर्णपणे गेलेत. काही विशिष्ट औद्योगिक किंवा वैज्ञानिक कामांसाठी ते आजही वापरले जातात. म्हणजे अप्रासंगिकपेक्षा या चर्चेच्या कक्षेबाहेर असं म्हणणं जास्त योग्य ठरलं असतं. बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपण जरी आता डिजिटलवर बोलणार असलो तरी हे दुसरे प्रकार आहेत आणि त्यांचं महत्त्व आहे हे लक्षात ठेवायला हवं. नक्कीच. मग या माहितीनुसार डिजिटल संगणकांवर इतका भर का दिला जातोय? काय खास आहे त्यात? बघा, डिजिटलची ताकद आहे ती माहिती अगदी अचूकपणे साठवण्यात आणि त्यावर प्रक्रिया करण्यात, आणि तेही प्रचंड प्रमाणात. अचूकता. हो, कारण ते 0 आणि 1च्या भाषेत काम करतात. त्यामुळे काय होतं की चुकायची शक्यता कमी होते. डेटा कॉपी केला तरी तो तसाच राहतो. अच्छा. आणि आज आपण जे काही तंत्रज्ञान आजूबाजूला बघतो, स्मार्टफोन, इंटरनेट, अगदी सगळं काही हे डिजिटलवरच आधारलेलं आहे. त्यामुळे त्यांचा फोकस डिजिटलवर असणं स्वाभाविक आहे. बरोबर. आता स्पष्ट झालं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही माहिती आपल्याला IPOच्या पलीकडे नेते, सिग्नलनुसार वर्गीकरण दाखवते आणि डिजिटलचं महत्त्व अधोरेखित करते. पण इतर प्रकार पूर्णपणे विसरायचे नाहीत? नाही, तेही लक्षात ठेवायचे. अगदी. तर हा झाला माहितीचा सारांश. हो. पण जाता जाता एक विचार मनात येतोच. काय? जरी आपल्या स्रोतांनी ॲनालॉग आणि हायब्रिडना थोडं बाजूला सारलं असलं तरी आजचं जग बघा, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT, सेन्सर्स, जिथे सगळीकडून डेटा येतोय. हो. आणि तो डेटा कसा असतो? बऱ्याचदा ॲनालॉग असतो.
म्हणजे भौतिक जगातल्या सतत बदलणाऱ्या गोष्टी, तापमान, दाब, आवाज. बरोबर. मग अशा जगात जिथे या ॲनालॉग डेटा इतक्या मोठ्या प्रमाणात गोळा होतोय, तिथे या बाजूला सारलेल्या ॲनालॉग किंवा हायब्रिड पद्धतींचं महत्त्व पुन्हा वाढणार नाही का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित डिजिटल आणि ॲनालॉग यांच्यातली सीमारेषा भविष्यात अजून पुसट होईल, कोण जाणे. खरंय, यावर नक्कीच विचार करायला हवा. तर आज आपण काय शिकलो? कम्प्युटर हे जादू नाही. हे एक लॉजिकल सिस्टम आहे. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. आपण काय देतो, ते काय करतं आणि आपल्याला काय मिळतं याची कल्पना स्पष्ट झाली. कम्प्युटरचे प्रकार ॲनालॉग, डिजिटल, हायब्रिड. पण आजची दुनिया ही डिजिटल आहे. हा एपिसोड तुम्हाला काहीतरी शिकवलं का? मग आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार शेअर करा. पुन्हा भेटूया डिजिटल ब्रेनच्या पुढच्या प्रवासात.